सो वेलकम बॅक अगेन माय डिअर फ्रेंड्स. तर आम्ही मस्त बीचवरती खूप मजा मस्ती केल्यानंतर ना मस्त या चौपाटीवरती खूप मस्त ताव मारला, मस्त कॉर्न खाल्ले, दे नारळ पाणी, मस्त खूप छान छान असं माहोल क्रिएट झालेला होता. ऑब्वियसली यू विल क्रेविंग फॉर दिस. सो लेट्स एन्जॉय विथ अस. सो आम्ही आता चटपट खातोय. थोडं चावनाव खाल्ल्यानंतर आम्ही इथलं मार्केट जे होतं ना ते एक्सप्लोर केलं. छान छान इथं म्हणजे जे शंख शिपले असतात ना त्यांचे ते वस्तू इथं बनवलेले होते. खूप सुंदर असं म्हणजे त्यांनी बनवलेले होते आणि तुम्ही इथं शॉपिंग करू शकता. मस्त बिनधास्तपणे वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर आम्ही मस्त एक्सप्लोर केलं हे मार्केट. देन पाणीपुरी खाल्ली आम्ही. सो त्यानंतर ओशन व्यू झाल्यानंतर आम्ही जेव्हा थोडं बाहेर गेलो तर यू कॅन सी द लाईटिंग्स अँड ऑल दिस थिंग. मला ह्या गोष्टी खूप अट्रॅक्ट करतात ॲक्च्युली. तर इतका सुंदर माहोल तिथं क्रिएट झालेला होता. ते भजन, ते ओंकार चांटिंग, ते नमः शिवाय हा जाप आणि सगळे लोक इथं आलेले. त्याच्यानंतर लाईव्ह शोची तयारी इथं सुरू झालेली होती कारण की 3 सिंगर जे होते आपले त्यांचे वेगवेगळे परफॉर्मन्स होते 3 दिवस. तर म्हणजे हे जे क्रिएट झालं होतं जसं महाकुंभामध्ये आम्ही गेलो होतो तसंच म्हणजे हे मला रिमाइंडर झालं, खूप टच झालं. सो आणि हा एक सेट एक सुंदर असा सेट तयार केलेला आहे इथं. तर तुम्ही उद्या पण बघू शकता की तिथं भजन कीर्तन मंडळी आलेली असणार. तर येस, अशा प्रकारे महादेवांचा हे पूर्ण सेट केलेला होता. तर लोकांना तर मोह आवरत नव्हता फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी. ऑब्व्हियसली तो माहोलच इतका सुंदर असा होता ना. म्हणजे इतकं फिरायला इतकं भारी मजा येत होती ना. मीन्स लाईक की ह्या वातावरणामध्ये तर मी म्हणजे आमचं रूम इकडे होता आणि आमचं पंडाल तिकडं. तर ऑब्व्हियसली आमचं येणं जाणं इकडनं परत होतं. तर ते खूप जास्त आम्हाला खूप भारी होतं. त्यानंतर हे सगळं आम्ही एक्सप्लोर केल्यानंतर मग रूमकडं जातो आहे आम्ही. तर हे छोट्या गलीतून आम्ही मस्त निघत गेलो. तिकडे पण शॉप्स होते त्याच्यामुळे आम्ही तिथंही थोड्या वस्तू घेतल्या अँड येस. त्याच्यानंतर एक सिंगर होते आमच्या शेजारी होते. तो वी डिस्कस्ड अँड वी सिंग अ सॉन्ग विथ देम. तर खूप मजा आली. मस्त संगीत सामूहिक आमच्या इथं क्रिएट झालेला होता. तो लेट्स एन्जॉय टुगेदर. शाम आँखों पर तेरा चल लहराए, हर रात यादों की बारात ले आए. मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है. मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है. पल पल दिल के पास तुम रहती है. सिंगर बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. आने के बाहर जाने से उसके जाए बाहर, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. बड़ी मस्तानी है मेरी महबूबा.
और मैं आता रहूं ओ बाबा, इतनी कृपा मैं तेरी पाता रहूं, तू खाटू बुलाता रहे हो, तू खाटू बुलाता रहे और मैं आता रहूं ओ बाबा। अवतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। हर हर शंभू शिवमदेव शंभू। सुंदर अशी मस्त लाईव्ह व्यक्ती झाल्यानंतर आम्ही लाईव्ह शो बघायला जात आहोत आता. तर मस्त चला आज एन्जॉय करूया. आजच्या सिंगरचं नाव आहे जिगरदास गडी या रमेश बारोट. या कलाकारांचे भक्तिसंगीतचा कार्यक्रम होता आज. तर अशा प्रकारे आम्ही लाईव्ह शो खूप मस्त एन्जॉय केला. ॲक्च्युली मीन्स लाईव्ह कॉन्सर्ट आणि तेही सोमनाथमध्ये आणि तेही डिवाइनली. वाव, इट्स ग्रेट थिंग अँड वी आर व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस. तर परत आम्ही म्हणजे मी त्या सेटकडे गेली, परत मंदिराकडे गेली. म्हणजे 3-4 दिवस आम्ही कंटिन्यू मंदिराकडेच होतो ते प्रोग्राम अटेंड करण्यासाठी. म्हणजे लाईव्ह मिळतंय तर का नाही बघायचं बरं. सोमनाथ स्वाभिमान पर्व म्हणजे गुजरातमध्ये नुकताच साजरा केला जात होता. तर हा खूप महत्त्वपूर्ण सोहळा होता आणि जो सोमनाथ मंदिराच्या हजारो वर्षाच्या आध्यात्मिक परंपरेचा आणि पुनरुज्जीवनाचा उत्साह आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता, ज्यामुळे भारताचा सांस्कृतिक वारसा आणि अतूट श्रद्धेचा गौरव अधोरेखित झाला आणि जो विध्वंसावर विजय मिळवून न उभा राहिला. तर हा सोहळा 8 जानेवारी 2026 पासून सुरू झाला होता आणि वी विटनेस दॅट डे. आणि यामध्ये अखंड ओंकार जाप आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश होता, जो भारताच्या आत्मगौरवाचं प्रतीक आहे. आणि जर तुम्ही असलं असतं तर तुम्ही सुद्धा इथं असं प्राऊड फील केला असता. इतका सुंदर असा तो पर्व होता. ॲक्च्युली आम्ही स्क्रीनवरतीच बघितलं, कारण की आतमध्ये जाण्यासाठी परत मोबाईलचं मग फिरून जायचं होतं आम्हाला. जस्ट एन्जॉय दिस परफॉर्मन्स आउटसाईड इन फ्रंट ऑफ द LED स्क्रीन. मला असं वाटत होतं की कायमस्वरूपी राहावा आणि आम्ही तिथंच राहून जावं. इतकं माहोल खूप सुंदर जबरदस्त होता. परत आम्ही साईट सीइंग वगैरे बघितलं, थोडं गप्पे शप्पे. आणि त्यानंतर आम्ही मस्त गच्चीवर उभं राहून हे सगळं रोषणाई बघत होतो, लाईट बघत होतो. आणि मंदिराचं आहा, जे लोक इथे राहतात ते किती भाग्यशाली आहेत की नाही, की त्यांना मंदिर जवळपास आहे आणि तो साऊंड जो होता तो कंटिन्यू त्यांच्या कानावरती पडत असणार. अशा प्रकारे माझा हा दिवस खूप सुंदर असा गेला होता. त्यानंतर मस्त मी झोपायला गेले, मस्त छान झोप लागली. सकाळी नेक्स्ट मॉर्निंगला उठलो, मस्त पाणी आम्ही याच्याने गरम केलं आणि माझी मॉर्निंग अशी सुंदर अशी झालो. आवाज थोडा बसलेला होता कारण की वेदर थोडा चेंज झाला होता, ऑब्वियसली विंटर सीझन असल्यामुळे. त्यानंतर नेक्स्ट मॉर्निंगला ना आम्ही सगळेजण भेटलो, जे खूप दिवसापासून भेटलेलं नव्हतं. असे व्यक्ती मला भेटलेले आहेत आणि आता आम्ही रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ना आम्ही थँक्यू PMC हिंदी. तर आमचं रजिस्ट्रेशन झालं. आता आम्ही पंडालकडे चाललो आहे, जेवायच्या ठिकाणी. आम्ही नाश्ता करायचा होता. तो नाश्ता मस्त आम्ही खमंग ढोकला खाल्ला. हा तुम्ही गुजरातमध्ये गेलं तर हे नाही खाल्लं तर कसं काय होणार बरं. इतकं अमेझिंग, इतकं टेस्टी होतं ना हे, क्या बात काय. त्यानंतर ही आहे सोमनाथची डॉर्मेटरी. हे तुम्ही इथं ऑनलाईन बुकिंग करू शकतात येण्याच्या पहिले. आम्ही ज्यावेळेस गेलो क्राऊड असल्यामुळे आम्हाला बुकिंग नव्हती भेटलेली. तर येस इथं आमचे जे मंडळी होती त्यांनी सीमाजी आहे, आमची सीमा आफ्टर अ लॉंग टाईम पुन्हा मस्त आम्ही भेटलो. तर चला एक्सप्लोर करूया रूम कसा आहे तुम्हाला. असं रूम आहे जरा. सो वी हॅव दिस पंडाल. तर मंदिरापासून सोमनाथची डॉर्मेटरी आहे ना रूम्स, फक्त 500 मीटरवरती अंतरावरती आहे. तर इट्स व्हेरी इझी फॉर यू. तर कधी पण येणार ना तुम्ही प्री बुकिंग करूनच सोमनाथला यावं अशी ही नम्र विनंती आहे. इथे 3-4 रूम्सचे आहे. माहिती पण जाता जाऊ जिथे रिक्षावाला घेऊन जायचं. रिक्षावाला बघतोय वाट आमची. रिक्षा
रिक्षावाला आमची गाडी आहे का? तर आम्ही ऑटो केली आहे भालका तीर्थ जाण्यासाठी. तर इट्स व्हेरी फ्यू डिस्टन्सवरती आहे. तर भालका तीर्थला व्हिजिट केली आम्ही. म्हणजे खूप छान असं सुंदर सुंदर परिसर आहेत आजूबाजूला. तर आम्ही 3-4 स्पॉट एक्सप्लोर केले. बिकॉज ऑफ द स्वाभिमान पर्व काही स्पॉट हे बंद गेलेले होते. तर तुम्ही जाऊ नाही शकत होता किंवा रिक्षाने जाऊ शकत होते, त्याच्यामुळे ते स्किप झालं आमचं. तर आम्ही आता जात आहोत आतमध्ये भालका तीर्थ बघायला, दर्शन करायला. चला जाऊया आपण. तर माय डिअर फ्रेंड, भालका तीर्थ हे अत्यंत पवित्र हिंदू तीर्थक्षेत्र आहे. इथे जरा नावाच्या शिकाऱ्याने चुकून बाण मारल्यामुळे ना भगवान श्रीकृष्णाने आपला देह त्याग केला होता असं मानलं जातं. तर हे मंदिर ज्याला कृष्णधाम म्हणून पण ओळखलं जातं. तर हे मंदिरापासून 4-5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथं एक श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आणि एक प्राचीन पिंपळ वृक्ष पण आहे. तर हे जे ठिकाण आहे ना, इथं द्वापारयुग संपलं होतं आणि भगवान श्रीकृष्णाने आपली पार्थिव लीला संपवली अशी श्रद्धा मानली जातं. तर ध्यानस्थ असताना जरा नावाच्या शिकाऱ्याने कृष्णाच्या पायाला हरिण समजून बाण मारला होता आणि नंतर पश्चाताप होऊन शिकाऱ्याने माफी मागितली होती. याची स्टोरी आपल्याला माहीत आहे. तर हे ते स्पॉट आहे जिथं त्यांना बाण मारला गेला होता. हे केलं तर मला पण पाठवून द्या. हो. बाया कशा लटकत आहेत इकडं. झाड कशाचं आहे आतमध्ये? त्या झाडाखाली बसले होते आणि त्या झाडाखाली त्या झाडाखाली बसले होते. तर अशा प्रकारे आमचं सुंदर असं दर्शन झालं. तिथं बसून थोडं आम्ही मेडिटेशन बसलो, खूप थोडा वेळ स्पेंड केला आणि आणखीन आम्ही थोडा परिसर एक्सप्लोर केला. तर मंदिराच्या साईडलाच एक सुंदर असा छान तलाव आहे, झाडे झुडपं आहेत. म्हणजे परिसर खूप असा निसर्गरम्य आहे. तर तुम्हाला तिथं खूप शांत आणि खूप रिलॅक्स वाटते असेल. काय ते पाणी कसं प्रकटेश्वर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस असा सुंदर स्पेंड झालेला आहे. आणि अजून नेक्स्ट स्पॉटला आम्ही जातो आहोत. गेस करा आम्ही कुठं जात असणार. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. लव फ्रॉम माय साईड. डू मेडिटेशन, स्प्रेड पॉझिटिव्हिटी अराउंड यू, बी स्माइल. थँक्यू.